आज प्रचाराची सांगता नव्हती तर जणू उमेदवारांच्या विजयाची मिरवणूकच। गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक यावेळी अत्यंत चुरशीची होणार, कारण एका बाजूला महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील व महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शिवसेना भाजप युती करत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर जिल्हा परिषदेला सौ ऋतुजा रणधीर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे, तर गारगोटी पंचायत समितीला विद्याताई प्रवीणसिंह सावंत व मडिलगे पंचायत समितीला सुनीता तानाजी जाधव यांना भाजपच्या कमळ चिन्हावर उमेदवारी दिली आहे। तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार बजरंग देसाई, माजी आमदार केपी पाटील, कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज व काँग्रेस अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी शिवशाहू आघाडी करत पुन्हा एकदा रेश्मा राहुल देसाई यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आहे। तर गारगोटी पंचायत समितीला रुपाली बजरंग कुरळे व मडिलगे पंचायत समितीला सुवर्ण अशोक ढेंगे यांना उमेदवारी दिली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यापासून दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत जाऊन आपापल्या पक्षाचा जोरदार प्रचार केला। शिवसेना भाजपकडून मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा धडाका व महाराष्ट्र राज्यात महायुतीच्या माध्यमातून सुरू केलेल्या विविध योजनांच्या जोरावर आपला प्रचार केला आहे। स्वतः पालकमंत्र्यांनी ग्राउंड लेवलला उतरून मतदारांच्या गाठी भेटी घेत उमेदवारांचा प्रचार केला आहे। त्याचबरोबर मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही येथील नागरिकांशी संवाद साधला आहे। तर शिवशाहू आघाडीने सरकारमुळे सामान्य जनतेला, शेतकरी वर्गाला पडलेले प्रश्न व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिवशाहू विकास आघाडीच्या उमेदवारांनी केलेल्या विविध विकास कामांच्या जोरावर प्रचार केला आहे। आणि आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत पदयात्रा काढून प्रचाराची सांगता करण्यात आली। या निवडणुकीत गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघातील सुज्ञ जागृत मतदार कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। आवाज कोल्हापूरसाठी सायली मराठे।